लाडक्या बहिणींनो ई-KYC या नवीन वेबसाईटवर सुरू. लगेच करा ई-KYC. महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा करणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता सरकारने प्रक्रियेचे काही महत्त्वाचे बदल केले. सध्या अनेक महिलांना तांत्रिक अडचणीमुळे किंवा माहितीच्या नावाअभावी पैसे मिळण्यास उशीर होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे ई-KYC. ई-KYC अपूर्ण असणे. सरकारने आता या नवीन वेबसाईटचा आणि सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ई-KYC प्रक्रियाची नवीन वेबसाईट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रोजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ई-KYC म्हणजे काय आणि ती का आवश्यक आहे याबद्दल आपण पाहूया. ई-KYC ही प्रक्रिया आहे ज्यामध्ये सरकार तुमच्या ओळखीचा आणि बँक खात्याची खातरजमा करते. चुकीचे व्यवहार रोखण्यासाठी या योजनेचे पैसे योग्य आणि पात्र महिलेच्या खात्यात जावे यासाठी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. आधार लिंकिंग. तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक जोडलेले आहे की नाही यातून स्पष्ट होते. थेट हस्तांतर म्हणजेच DBT मार्फत सरकारी अनुदानाचे पैसे सुरक्षितपणे जमा होण्यासाठी ई-KYC प्रक्रिया महत्त्वाची भूमिका बजावते. नवीन वेबसाईट आणि अर्जाची स्थिती कशी तपासावी. राज्य सरकारने लाभार्थी महिलांना वाढतील संख्या लक्षात घेत सर्व्हरवरील ताण कमी करण्यासाठी ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पोर्टलमध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत. याची अधिकृत वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शन मिळेल. ladkibaheen.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज इन रिव्ह्यू आहे की अप्रूव्ड आहे हे तपासू शकता. ज्या महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत त्यांना ई-KYC पूर्ण करण्याचा संदेश म्हणजे SMS मोबाईलद्वारे येत आहे. आता ई-KYC कशी करावी स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊया. लाडक्या बहिणींनो, तुमची जर ई-KYC पूर्ण नसेल तर पुढील प्रमाणे घरी बसून मोबाईलवर ही प्रक्रिया पूर्ण करता येते. सर्वप्रथम आपल्याला ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावं लागेल. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर अर्जदार नोंदणीवर क्लिक करा. नवीन खाते तयार करा. त्यामध्ये आधार प्रणाली लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ई-KYCचा पर्याय दिसेल, जिथे तुम्ही 12 अंकी आधार नंबर टाकू शकता. त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP टाकून प्रमाणीकरण पूर्ण करा. बँक खाते आणि DBT तपासणी. तुमचे बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्री करा. जर लिंक नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन NPCI मॅपिंग करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्ही हे कागदपत्रे पुन्हा अपलोड करा. आवश्यक असल्यास करा, नसेल तर काही करायची गरज नाही. काही वेळा फोटो किंवा कागदपत्रे स्पष्ट न दिसल्यामुळे अर्ज बाद होतो. अशा वेळी नवीन वेबसाईटवर स्पष्ट फोटो आणि आवश्यक कागदपत्रे पुन्हा अपलोड करा. ई-KYC करताना येणाऱ्या समस्या काय काय आहेत. बऱ्याच लाडक्या बहिणींना ही प्रक्रिया करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या कशा सोडवाव्यात ते आपण पाहूया. लाडकी बहीण या वेबसाईटवर तुम्हाला गेल्यानंतर तिथे OTP येत नाही. अशा वेळी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावे लागेल. जर नसेल तर तुमच्या आधार केंद्रावर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करा. त्यानंतर फाईल साईज मोठी असणे महत्त्वाचे आहे. फोटो किंवा कागदपत्रे अपलोड करताना त्याची साईज कमी ठेवा. सर्वसाधारण 500 KB कमी असावी. तुमचे खाते बंद असणे. जर तुमचे खाते दीर्घकाळ वापरले नसेल ते इन प्रायव्हेट असू शकते. अशा वेळी खात्यात 10 ते 20 रुपये जमा करून पुन्हा सक्रिय करा.
ज्या महिलांना मोबाईल वापरता येत नाही त्यांनी काय करावे, तर त्यांच्यासाठी ही प्रोसिजर आहे. ज्या महिलांना ऑनलाईन प्रक्रिया करणं कठीण जात आहे त्यांनी घाबरून जायचं कारण नाही, कारण सरकारकडे तुमच्यासाठी खालील पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. जसे की आपल्या ग्रामीण भागामध्ये असते अंगणवाडी सेविका, तुम्ही तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधू शकता. त्यात तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करतील. त्यानंतर दुसरं आहे सेतू किंवा CSC केंद्र. आपल्या गावात किंवा शहरात कॉमन सर्व्हिस सेंटर जाऊन तुम्ही बायोमेट्रिक म्हणजेच अंगठा लावून ई-केवायसी करू शकता. त्यानंतर आहे महानगरपालिका ग्रामपंचायत कार्यालय. स्थानिक प्रशासकीय कार्यालयात यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तिथेही जाऊन तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. आता महत्त्वाच्या चुका तुम्ही कोणत्या टाळल्या पाहिजे, जसे की योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी काही चुका आहेत त्यांची काळजी करावी लागेल. चुका होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तुमचे बँक खाते नाव लग्नानंतर नाव बदलले असेल तर बँक खात्यात आधार कार्डचे नाव सारखेच असल्याची खात्री करा. आता ज्या विवाहित महिला असतात त्यांचे आधार कार्ड त्यांच्या वडिलाकडचेच असतात, त्यामुळे पतीकडचे करून घेणे महत्त्वाचे आहे. संयुक्त खाते शक्यतो स्वतंत्र खाते बँक खात्यात वापरावे. जसे की जॉईंट अकाउंट असतात ते चालणार नाही, स्वतंत्र बँक खातेच पाहिजे. ज्यांचे जॉईंट अकाउंट आहेत त्यामुळे त्यांचे तांत्रिक अडचणी येऊ शकतात. पुढचं आहे अपूर्ण माहिती. अर्जात कोणतीही माहिती अर्धवट सोडू नका. काळजीपूर्वक ई-केवायसी करा, योग्य ती माहिती भरा, जेणेकरून आपले पैसे लाडकी बहिणीचा हप्ता आपल्या खात्यावरही मिळू शकेल. आता या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे आपण पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी उचललेले एक मोठे पाऊल आहे. तांत्रिक बाबी पूर्ण केल्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणे अशक्य आहे. त्यामुळे जर तुम्हाला अद्याप हप्ता पडलेला नसेल, तुमचा अर्ज प्रलंबित असेल तर त्वरित नवीन वेबसाईटवर जाऊन तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. माझ्या लाडकी बहिणींनो, तुम्हाला एक छोटीशी खबरदारी घ्यावी लागेल. दरमहा तुम्हाला खात्रीशीर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी मदत करू शकतो. ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणी व नातेवाईक महिलांना शेअर करा, जेणेकरून कोणाचीही मदत थांबणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंटही करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये.